झाले. अरे आता कुठं लग्न झाले, होईल ना काहीतरी. तुम्ही आतापर्यंत 10 वर्ष लग्न केली, काय झालं तुमचं? कुठल्या कामात काय केलं तुम्ही? त्यांचं कामच असं चालू आहे, 100 रुपयाचं काम 1000 रुपयाची आडवट आहे. अरे खरं. तर या पद्धतीनं आपल्याला अशा पद्धतीचं जर नेतृत्व लाभत असेल आणि आपण जर त्या संघर्ष त्याला जर आपण सहकार्य करत नसेल. आमचे बगाडे सरपंच पहिले बरेच आंदोलन करायचे, ऊस आंदोलन करायचे. तर त्यावेळेस चेअरमन साहेब काय व्हायचं माहित आहे का, ज्याला खरं त्या ऊसाची गरज आहे, ज्याला त्या दराची गरज आहे, ती दरवाला ऊसवाला घरात बसायचं. आज आता अशी परिस्थिती व्हायला नको की माळातलं घरात बसले, ऊसाची इथं आलेली आहे. तर मला वाटतं आपल्याला पाणी माळात पोचवायचं आहे, माळामाळात पाणी पोचवायचं आहे. त्यामुळे या शिंगोर्ली पासून सिंगापूर पर्यंत जी काय माळरानातली लोक आहेत त्यांनी या संघर्ष यात्रेमध्ये सहभाग नोंदवावा आणि आपल्या संघर्ष योद्ध्याला चांगल्या पद्धतीनं एक पाठिंबा जाहीर करून लोकांची संख्या कशी वाढेल. आजपर्यंत 30-35 वर्ष झालं बघतोय आपण. चेअरमन काय आमदारच व्हावेत, खासदार व्हावेत म्हणून नाही, 30-35 वर्ष या माणसानं काय संघर्ष केलाय हे अख्ख्या तालुक्याला माहित आहे. त्यामुळे संघर्ष योद्धा फक्त जानकर साहेबच असू शकते. त्या अशा या संघर्ष योद्ध्याला आमच्या नगरीतर्फे तसेच आमच्या पार्टीच्या वतीनं आमचं मोठ्या संख्येनं पाठबळ देण्याचा आम्ही प्रयत्न करू. असंच तुमचा लढा चालू ठेवावा. याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि माझ्या दोन निश्चित थांबवतो. जय हिंद, जय महाराज. यानंतर रेशमाताई के माळशिरस या आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करतो. विद्यमान नगरसेवक माळशिरस. आज शिंगोर्ली ते शिंगणापूर अशा पदयात्रेसाठी जानकर साहेबांनी जी पदयात्रा सुरू केली, त्या पदयात्रेसाठी मोठ्या संख्येतून शिंगोर्ली येथून ही पदयात्रा सुरू झाली आहे आणि त्या पदयात्रेसाठी लोक खूप स्वेच्छेने आले. म्हणून मी सुद्धा माझ्या पतीला सांगितलं की मला सुद्धा पदयात्रेसाठी यायचंय आणि यांनी ते आमदार साहेबांना सुद्धा सांगितलं की आमच्या घरचे येणार आहेत म्हणून. आणि विमल काकी सुद्धा आणि त्यांच्यासोबत अनेक महिला आम्ही सगळ्या सकाळपासून चालत आहोत. परंतु आमदार साहेबांनी जो पोवाडा आणि जे ऊर्जा आपल्याला प्रोत्साहित करते असं जे गाणं तयार केलेलं आहे, आम्ही शिंगोर्ली पासून चालत आलोय पण आम्हाला अजिबात थकून आलेलं नाही. कारण त्या पोवाड्यातून एवढी ऊर्जा मिळत होती की अजूनही आमचे पाय फुटलेले नाहीये. आणि आयुष्यातला पहिला क्षण असेल की एवढं जास्त चालतोय आम्ही. आणि सुद्धा जेव्हा सपोर्ट केला पाहिजे, जेव्हा शिवाला पार्वतीची आणि एका खंबीर पुरुषाला स्त्रीची साथ असते. आज आपण या ठिकाणी आपल्या सर्वांची लाडकी आमदार उत्तमराव जानकर साहेब यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं आणि खरंच त्यांनी जो संकल्प केला की आपले जे पश्चिम भागाचे 22 गाव आहेत, त्या 22 गावाचा प्रश्न मला वाटते 30-40 वर्ष झालं प्रलंबित आहे. निराकरण बघून मला वाटते 30 ते 35 वर्ष झाले. तेव्हापासून आपण सर्वजण ऐकत आलोय की या 22 गावाला पुढच्या वर्षी पाणी येतंय आणि पुढच्या वर्षी कॅनल येणार आहे आणि आपल्या शेतीमध्ये पाणी, आपल्या शेती पनेरमध्ये त्या वस्तीच्या पाठीमाग त्यावेळेस चेअरमन साहेब पण होते, त्या ठिकाणी उद्घाटन केलं होतं. मला वाटतं 2 ते 3 महिन्यावर लोकसभेची निवडणूक होती. त्यावेळेस जलसंपदा विभागाचे अधिकारी पण होते. आमच्या घरी चहा पाणी ठेवला होता आणि त्या ठिकाणी छोटे मोठे भाषण झाले. पण ज्यावेळेस भाषण चालू असताना रणजित निंबाळकर यांच्या मोबाईलवर मेसेज आला आणि त्यांनी सांगितलं की या 22 गावासाठी आपलं टेंडर पास झालं आहे आणि त्या ठिकाणी सर्वजण होते. मला वाटतं ते आतापर्यंत 8 ते 9 महिने झाले. त्याच्यानंतर टेंडरचा कुठं काही विषय झाला नाही आणि आलं पाहिजे.